पुतळ्यावर रंग फेकणाऱ्याला आता अटक करण्यात आली आहे। उपेंद्र पावसकर असं त्याचं नाव आहे। या नावाच्या व्यक्तीला आता पोलिसांकडून अटक करण्यात आली। उपेंद्र पावसकरनं स्वतः हा गुन्हा कबूल केलाय। संपत्तीच्या वादात ठाकरे पितापुत्र हस्तक्षेप करत असल्याचा या आरोपीनं जबाब दिल्याची ही माहिती आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात ग्राफिक्समधून। दादरमधील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या उपेंद्र पावसकरला अटक करण्यात आली आहे। आरोपी उपेंद्र पावसकर हा ठाकरेंच्या कार्यकर्त्याचा चुलत भाऊ असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर संपत्तीच्या वादात ठाकरे पितापुत्र हस्तक्षेप करत असल्याचा आरोपीनं जबाब दिलाय। आरोपी पावसकर आदित्य ठाकरे आणि श्रीधर पावसकरांची तक्रार द्यायला दादर पोलीस ठाण्यामध्ये वारंवार जायचं अशी ही माहिती आहे। शिवाय आरोपीच्या जबाबानंतर आता पोलीस अधिकचा तपास करणार आहेत। तर दुसरीकडे उपेंद्र पावसकर नावाच्या व्यक्तीला आम्ही ओळखत नाही असं श्रीधर पावसकर यांच्या कुटुंबियांनी दावा केलेला आहे। श्रीधर पावसकर बाळासाहेबांचे बॉडीगार्ड म्हणून कार्यरत होते। बाळासाहेबांच्या निधनानंतर श्रीधर पावसकर मातोश्रीवर कार्यरत आता नाही आहेत। दरम्यान आरोपी उपेंद्र पावसकर श्रीधर पावसकरांविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायचा अशी ही माहिती सूत्रांकडून मिळते। आणखी एक महत्त्वाची बातमी या संदर्भात। छत्रपती शिवाजी पार्क परिसरामध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणी आणखी एक अपडेट समोर येते। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या परिसरात आता बंदोबस्त वाढवण्यात आलाय। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याच्या परिसरात सध्या पोलीस तैनात आहेत। रात्री 1:30 वाजता फॉरेन्सिक टीम या ठिकाणी दाखल झाली होती आणि फॉरेन्सिक टीमकडून रंगांचे नमुने सध्या गोळा करण्यात आले आहेत।